सदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्। सजयति सिन्दूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसां राशिं नाशयति विघ्नानां। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। सच्चिदानन्दरूपाय कृष्णाय क्लिष्टकारिणे नमो वेदान्तवेद्याय गुरवे बुद्धिसाक्षिणे कृष्णद्वैपायनं व्यासं सर्वलोकहिते रतं वेदाब्जभास्करं वन्दे शमादिनिलयं मुनिं। सहस्रमूर्ते पुरुषोत्तमस्य सहस्रनेत्राननपादबाहो सहस्रनामां स्तवनं प्रशस्तं निरुच्यते जन्मजरादिशान्ति। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुरेव परं तत्त्व तस्मात् गुरुमुपाश्रयेत्। श्रोता वक्ता श्री लक्ष्मीनारायण भगवान की जय। विष्णू सहस्रनामावरती आपण गेल्या वर्षीपासून प्रत्येक एकादशीला विष्णू सहस्रनाम म्हणतो एक पाठ, आणि त्याच्यावरती काही विवेचन अभ्यास चर्चा म्हणूया आपण त्याला, अशी करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. आता या सगळ्यामध्ये आपण शांकर भाष्य त्याचा अभ्यास आपण करतो आहोत. आद्य शंकराचार्यांनी काही ग्रंथांवरती जी टीका लिहिली, आपल्याला सगळ्याच काही आपल्याला संकल्पना समजतात असं नाही, आणि त्याच्यामुळे हा बंद झाला, हे बंद झालं, तर कोणाचा तरी आधार आपल्याला घ्यायला लागतो हे सगळे ग्रंथ समजण्यासाठी, त्या संकल्पना समजण्यासाठी. आणि म्हणून आपण आद्य शंकराचार्यांनी जी टीका या भगवद्गीते विष्णू सहस्रनामावर लिहिली तशी त्यांनी भगवद्गीतेवर लिहिली, उपनिषदांवरती त्यांनी भाष्य केलेलं आहे, ब्रह्मसूत्रांवर केलेलं आहे. एकच ओवी आज हे सांगण्याचं कारण काय, तर आपण हे सगळं करतोय ना, तर आपण कोणीतरी विद्वानांनी लिहिलेली टीका, म्हणजे आचार्यांसारख्या विद्वान महापुरुषांनी लिहिलेली टीका, आपण त्याच्यावरती त्यांच्या आधाराने अभ्यास करावा, हे केवळ आपणच म्हणतो असं नाही. 18व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा हे म्हणून ठेवलेलं आहे की तैसा व्यासांचा मागोवा घेतू भाष्यकारा ते वाट पुसतू अयोग्यही मी न पवतू के जाईन. मागच्या वेळेला मी एक अशी शंका इथे उत्पन्न केली होती, बोलून दाखवली होती की अनेक जण असं म्हणतात की सहस्रनाम हे 1000 नावं नाहीच आहेत, मुळी ती 850 वगैरे अशी काहीतरी आहेत, आणि अनेक नावं ही 2-2दा 3-3दा आलेली दिसतात किंवा 2दा आलेली दिसतात, मग ती सहस्रनामामध्ये आपण का बरं घ्यावी, असं अनेक जण जो याचा अभ्यास करत नाहीत, अभ्यास करण्याची ज्यांची इच्छा नाही, असे काहीतरी प्रश्न निर्माण करतात आणि आपल्यामध्ये काहीतरी शंका मनामध्ये सोडून देतात, अभ्यासकांच्या म्हणा किंवा इतर सामान्य जनांच्या, हिंदू धर्मीयांच्या. तर याला उत्तर म्हणून आपल्याकडे आपण अनेक वेळा तो एक श्लोक म्हटलेला आहे की याच्यामध्ये ही कशी नावं आलेली आहेत सहस्रनामामध्ये, तर गुणांनी पण नावं आलेली आहेत. भगवंताचे गुण जे आहेत ते सुद्धा याच्यामध्ये नाव म्हणून आपण घेतलेले आहेत. काही ऋषीमुनींनी, काही तत्वचिंतकांनी, महापुरुषांनी त्यांना ज्या उपमा दिलेल्या आहेत देवाला, ती सुद्धा नावं याच्यामध्ये आहेत. त्यामुळे 2दा जर का एखादं नाव आलं असेल तर ते पहिलं आलेलं नाव हे कदाचित भगवंताचं नाव असेल, आणि दुसरं आलेलं नाव ही त्याला उपाधी दिलेली असेल किंवा त्याच्या गुणात्मक ते एखादं नाव असेल. अशा पद्धतीने आपल्याला त्याचा अभ्यास करायचा आहे. आणि भाष्यकारा ते वाट पुसतू हे का बरं म्हणायचं, एखाद्या ओवीचा किंवा एखाद्या श्लोकाचा, एखाद्या नावाचा अर्थ हा जर आपण आपल्या बुद्धीने करायचा म्हटला, आपल्याला अनेक प्रकारच्या बुद्धी असतात, तर्कबुद्धी ही त्याच्यात एक नवीन असते, बरोबर, अनेकांना असते तर्कबुद्धी, आपण तार्किक विचार करायला जातो. पण आपले सगळे उपनिषदकार आहेत, महान ऋषी आहेत, महापुरुष आहेत, यांनी सांगितलंय की हा अभ्यासाची बुद्धी आपल्याकडे नसतेच, मुळी ती आपल्याला मिळवावी लागते. मग ती कोणाकडून मिळवायची,
तर ती महापुरुषांच्या, ज्ञानी पुरुषांच्या, आपल्या सद्गुरूंच्या जवळ बसून ती बुद्धी मिळवावी लागते आणि मगच आपण त्या वाक्याचा, ओवीचा किंवा श्लोकाचा, नावाचा अर्थ योग्य करू शकतो. नाहीतर मग आपल्याला वाटेल तसा आपण जर का अर्थ घेतला तर तो अर्थ त्या ग्रंथाला किंवा त्या संतांना, माऊलींना अपेक्षित असेल असं नाही. म्हणून माऊली इथे काय म्हणतात, भाष्यकारा ते वाट पुसतू. ज्यांनी ह्याच्यावरती भाष्य केलेलं आहे त्यांना आपण वाट पुसावी आणि त्यांच्या मार्गदर्शनामध्ये हे सगळे अर्थ आपण समजून घ्यावेत. अयोग्यही मीन पवतू. यामुळे काय होईल, त्यांच्या मार्गदर्शनात आपण जर का हा अर्थ समजून घेतला तर काय होईल, अयोग्य असं माझ्याकडनं काही होणार नाही. त्याचा अयोग्य अर्थ मी लावणार नाही, मी त्यांच्या मार्गदर्शनात हे सगळं करेन. म्हणून आपण जे शंकर भाष्य हा बेस धरून आपण जो अभ्यास करतो आहोत तो हा याचाच एक भाग आहे की आचार्यांना काय अपेक्षित आहे ते आपण त्याचा अभ्यास केला पाहिजे. त्यांनी अनेक संकल्पना आपल्या ज्या स्पष्ट केलेल्या आहेत तशा आपण संकल्पना स्वतःच्या स्पष्ट करून घ्यायला पाहिजे. आपण सर्व सर्व शिवस्थाणूर हा श्लोक आपला सुरू आहे, 17वा श्लोक आहे. त्याच्यामध्ये 25वं नाव सर्व सर्व शिवस्थाणूर हे जे आपलं सुरू आहे त्याच्यामध्ये 3 नावांचा आपला विषय मागच्या वेळेला झालेला होता. सर्व म्हणजे काय हे आपण पाहिलं. सर्वहा, शर्वहा आणि शिवहा ही पहिली ही 3 नावं आहेत. त्याच्याविषयी आपण चर्चा मागच्या भागामध्ये केली होती की सर्व म्हणजे काय, सगळं काही जाणणारा, सगळं काही जो जाणू शकतो. सत्य, असत्य आणि प्रलय या 3ही गोष्टी जिथून तयार झाल्या तो सर्व, असाही एक त्याचा अर्थ होतो. काय काय, सत्य, असत्य आणि प्रलय या 3ही गोष्टी ज्याच्यापासून तयार झाल्या तो सर्व. सदा सर्व काळ जो जाणतो, म्हणजे त्याच्यापासून काहीच लपून राहत नाही असा तो म्हणजे सर्व. आता ही सर्व भावना आपल्यामध्ये कशी यायला पाहिजे त्याविषयी आपण विचार केला की माझ्यामुळे सगळं काही मी संसार करतो असं आपण म्हणतो की नाही नेहमी, मी केलं, माझी मुलं बाळ, माझा संसार, मी एवढं काम करतो. या सगळ्या भावना दूर ठेवून तुझ्यामुळेच मी आहे, माझा सगळा संसार हा तुझाच आहे, तू मला पालन पोषण करतोस, हे फक्त आपल्याला काही वेळा दुःखामध्ये आठवतं किंवा काहीतरी प्रसंग आपल्यावर घडला तर आपल्याला आठवतं की अरे भगवंता माझा तूच आहेस रे, दुसरं कोणी नाही. हे वाक्य आपल्याला फक्त अडचणीच्या काळात किंवा दुःखाच्या काळामध्ये आठवतं, पण हे आपल्याला रोज आठवलं पाहिजे. किंबहुना तशी भावना आपल्या मनामध्ये कायम झाली पाहिजे की माझं सगळं काही तूच आहेस. तर ही भावना, माझं सर्वस्व हा ईश्वर आहे, ही भावना निर्माण होणं, हे सर्व, कारण तो सगळं काही जाणतो, या हा शब्द आपल्याला अशा अर्थाने घ्यायचा आहे. त्याच्यानंतरचा येतो मागोमाग शब्द तो म्हणजे शर्व. शर्व याचा अर्थ असा आहे की जो शीर्ण करतो, सगळ्याचा संहार करतो. मग आता असं आपण म्हटलं होतं की हे 2 शब्द आणि पुढचा शिव शब्द हे एकामागोमाग एक येण्यासाठी काहीतरी कारण आहे. हे एकमेकांमध्ये गुंफलेले शब्द आहेत. आपल्या मनामधल्या इतर गोष्टींचा, इतर जाणीवांचा, अहमपणाच्या जाणीवांचा ज्या वेळेला संहार होईल त्यावेळेलाच आपण असं म्हणू की भगवंता तुझ्यामुळे मी आहे. म्हणजे सर्व ही भावना जर आपल्या मनामध्ये प्रतिष्ठापित करायची असेल तर आपल्याला सर्व याचा सुद्धा अर्थ समजून घ्यायला हवा. अनेक गोष्टींचा जो संहार करतो तो सर्व. त्याच्यानंतर शिव हे आपण पाहिलं की ज्याच्यामध्ये हरी आणि हर यांची एकात्मता आपल्याला सांगितलेली आहे. शिव ह्याचा अर्थ कल्याणकारी असा एक होतो. आणि शिव काय काम करतो तर जसं सर्व काम करतोय संहाराचं, तसं शिव सुद्धा संहाराचं काम करतो. मग कसला संहार करायचा आहे आपल्याला, आपल्यामधल्या वाईट गुणांचा, आपल्यामधल्या आळसाचा, रागाचा, क्रोधाचा, मत्सराचा, या सगळ्याचा आपल्याला संहार करायचा आहे. आणि मग अशा सगळ्या वाईट भावनांचा संहार झाल्यानंतरच आपल्या मनामध्ये भगवंता तुझ्यामुळे मी आहे ही भावना प्रतिष्ठापित होईल. त्यामुळे सर्व, शर्व, शिव ही एकामागोमाग आलेली नावं जी आहेत याच्या मागे काहीतरी कारण आहे, ते एकमेकांमध्ये गुंफलेली आहेत. यातला कुठलाही एकच अर्थ एकाच नावाचा आपण विचार करून चालणार नाही. ही एकमेकांवर अवलंबून असलेली ही 3 नावं आपल्याला दिसतात. आणि इथे
हरी आणि हर यांची एकात्मता दाखवलेली आहे की विष्णू म्हणजेच शंकर, शंकर म्हणजेच विष्णू, आणि एका वेलांटीचा फेरा, एका जनार्दनी हरिहरा, हे आपण मागच्या वेळेला पाहिलं होतं. याच्या पुढचं आपल्याला नाव बघायचंय स्थाणु. आता सर्व, शर्व आणि शिव ह्या भावना आपल्याला मनामध्ये प्रतिष्ठापित झाल्यानंतर ही येणारे स्थाणु. स्थाणु म्हणजे काय? जो स्थिर आहे असा, जो स्थिर आहे, स्थिर भाव आहे, अद्वैत असेल किंवा निर्गुण असेल, हा भाव जो सोडत नाही असा स्थिर आहे. आपण असं म्हणतो की भगवंतांनी सृष्टी निर्माण केली, बरोबर, असं आपण म्हणतो. दुसरं त्याच्यामध्ये थोडं पुढे जाऊन आपल्याला असं म्हणायचंय की भगवंतांनी जी सृष्टी निर्माण केली त्यामध्ये तो येऊन राहिला. आणि याच्याही पुढे जाऊन आपल्याला असं म्हणायचंय, अनेक वेळा त्याच्यावर चर्चा आपल्या झाली आहेत, की भगवंत सृष्टी झाला. भगवंत सृष्टी झाला अनेक प्रकारच्या मायेच्या बंधनातून असेल, पण एक निर्गुण रूप असा तो झाला, तो स्थिर आहे. मग कुठे स्थिर आहे तो? स्थाणु या शब्दाचा अर्थ बघताना आपल्याला तो स्थिर आहे असं समजून घ्यायचंय. मग तो कुठे स्थिर आहे? सर्व, शर्व, शिव, स्थाणुर या सगळ्यामुळे, कशामुळे? सर्व, शर्व, शिव या सगळ्यांमुळे तो माझ्यामध्ये स्थिर आहे. आपण म्हणतो हृदयस्थो जनार्दन. प्रत्येक पूजे वेळेला, प्रत्येक संकल्पाच्या वेळेला हा श्लोक येतो. त्याच्यामध्ये आपण म्हणतो हृदयस्थ जनार्दन. तो स्थित आहे, तो स्थिर आहे. जसा चराचरामध्ये आहे तसा तो माझ्यामध्ये सुद्धा आहे. स्थाणु. 29वं पुढे नाव येतं भूतादी. भूतानाम आदि कारणत्वात भूतादी. आता तो चराचरात आहे असं आपण म्हटलं, मग भूतादी म्हणजे काय? जो सर्व भूतांचा कारण आहे, आदि कारण आहे. सर्व भूत म्हणजे कोण? प्राणी मात्र, जे जे कोणी या सृष्टीमध्ये आहेत त्या सगळ्यांचा जो कारण आहे, त्यांनीच सगळं बनवलेलं आहे. त्यामुळे तो भूतादी असा आहे. काही शब्दांचे अर्थ आहेत ते आपण छोटे छोटे बघत पुढे जाणार आहोत. आज 2 शब्दांचे, नावांचे अर्थ आपल्याला थोडे विस्तृत बघायचे. त्यातलं आता एक येत आहे, 30वं नाव आहे निधिरव्यय. निधिरव्यय, निधी ही अव्यय. आता अव्यय म्हणजे काय? आणि निधी, अव्यय निधी म्हणजे अविनाशी असलेला निधी. अव्यय, ज्याचा व्यय नाही, अव्यय. निधी ही एक अर्थ जर आपण बघितला सगळ्यात सोपा तर असा की निधी म्हणजे काय? तर संपत्ती, लक्ष्मी, बरोबर. निधी आपण गोळा करतो, निधी तो अव्यय आहे, कधीही न संपणारा आहे असा तो, ज्याच्याकडे निधी आहे भरपूर. असा एक लौकिक अर्थ आपण पाहू शकतो सोपा. पण दुसरा त्यातला महत्वाचा अर्थ आपल्याला असा बघायचा आहे की प्रलय कालामध्ये त्याच्यामध्येच सगळे विलीन होतात. प्रलय काल म्हणजे काय? संहाराकडे जाणारा, म्हणजे आपलं शेवटी आपण म्हणतो ना, तो वैकुंठवासी झाले. आपण एखाद्या व्यक्ती ज्या वेळेला त्याचा मृत्यू होतो, निधन होतं, त्यावेळेला तो वैकुंठवासी होतो. वैकुंठवासी म्हणजे कोण? विष्णू आहे ना तो वैकुंठामध्ये, त्याच्यापर्यंत तो जातो. ज्या वेळेला प्रलय होईल सगळ्याचा, त्यावेळेला त्याच्यामध्येच विलीन होतात. हा एक त्याचा अर्थ आहे. प्रलय कालेस्मिन सर्वम निधीयत इति. असा खजिना की जो कधीच संपत नाही. अव्यय, निधी ही अव्यय, असा खजिना की जो कधीच संपत नाही. आता इथे हा निधी हा शब्द आहे ना, हा थोडासा आपण समजून घेऊया. एक अर्थ आपण पाहिला काय की प्रलय कालामध्ये ज्याच्यामध्ये आपण सगळे किंवा सगळं जे काही आहे ते विलीन होतं ते म्हणजे अव्यय निधी. आता हा निधी जो आहे याच्याविषयी बरंच काही आपल्याला माहिती असतं म्हणा, किंवा काही वेळेला गोंधळाची परिस्थिती असते म्हणा. म्हणून हा निधी काय आहे हे एवढं फक्त जाणून घेऊ आणि पुढे जाऊ. निधी म्हणजे संपत्ती, लक्ष्मी, अशा अर्थाने आपण थोडंसं पाहूया, कारण लक्ष्मी पण पाहिली पाहिजे विष्णू बरोबरची. या निधीची देवता आहे लक्ष्मी. आणि मार्कंडेय पुराणामध्ये हे 8 प्रकारचे निधी सांगितलेले आहेत. मार्कंडेय ऋषींनी 8 प्रकारचे निधी आहेत. मागच्या वेळेला इथेच एकदा सांगितलं होतं, अष्टनिधी के दाता म्हणतात ना,
8 निधींचा दाता आहे. कोण आहे? मारुतीच्या याच्यामध्ये येतं, हनुमान चालिसामध्ये अष्टनिधी नवनिधी के दाता ते तिथे येतं ना. तर हे निधी 8 प्रकारचे आपल्याला सांगितलेले आहेत. पद्मिनी विद्या याविषयी बोलताना मार्कंडेय पुराणामध्ये पद्मिनी विद्या विषयी सांगताना हे 8 प्रकारचे निधी आपल्याला सांगतात. थोडक्यात बघू आणि पुढे जाऊ. पद्म, महापद्म, मकर, कच्छप, मुकुंद, नंदक, नील आणि शंख हे 8 निधी आहेत. आपण म्हणतो ना अनेक वेळा 7 पिढ्या बसून खातील असा निधी कोणाकोणाकडे असतो, असं आपण वाक्प्रचार बोली भाषेत वापरतो. मग दिवसातनं एकदा वापरतो, नाही तर महिन्यातनं 4 वेळा तरी नक्की वापरतो. मग तो नक्की कोणता निधी किती पिढ्या पुरतो, या सगळ्या विषयीचं विवेचन इथे मार्कंडेय ऋषीने केलेलं आहे. ही पद्मनिधी म्हणजे काय? तर सोनं, चांदी आणि मूल्यवान धातूंच्या व्यापारातून जो पैसा मिळतो, निधी मिळतो, त्याला पद्मनिधी असं म्हणतात. आणि हा पिढ्यानपिढ्या राहतो. पिढ्यानपिढ्या हा निधी राहतो. महापद्म, रत्नांच्या व्यापारातून मिळणारा हा महापद्म निधी आहे. रत्नांच्या व्यापारातून मिळणारा महापद्म निधी आहे आणि हा 7 पिढ्यांपर्यंत राहतो असं ऋषी सांगतात. त्याच्यानंतर येतो मकर निधी. विविध शस्त्र विकून, शस्त्र अस्त्र बनवतात की नाही, म्हणजे शौर्य गाजवून जो मिळतो तो मकर निधी हा त्याच्या पुरताच, तेवढाच जन्मभर त्याला पुरतो. जो हा निधी मिळवतो तो त्याच्या पुरताच त्याला पुरतो, मकर निधी. पुढचा आहे कच्छप. सगळं काही काम आपण केलं, कर्म केलं, पैसा मिळवण्यासाठी, निधी मिळवण्यासाठी सगळं काही केलं आणि न वापरता पुरून ठेवला, साठवून ठेवला, पुरून ठेवला एका ठिकाणी, तर तो एकाच व्यक्तीच्या कामाला येतो, म्हणून तो आहे कच्छप निधी. पुढचा आहे मुकुंद निधी. पूर्वजांनी संचय केलेला, साठवून ठेवलेला, वारसा हक्काने आपल्या बरोबर आलेला असा हा मुकुंद निधी आहे. आणि इथे असं सांगतात की हा मुकुंद निधी मित्रांबरोबर मजा करून खर्च होतो, याचं पुढे काहीही होऊ शकत नाही. मुकुंद निधी अशा प्रकारे जर पिढ्यानपिढ्या आलेला असेल तर तो मित्रमंडळींबरोबर मजा करून पैसे उडवतो, आपण जे म्हणतो काही जण, तशामध्ये तो खर्च होतो. पुढे आहे नंदक. सावकार आहेत किंवा धनाढ्य आहेत की ज्यांच्याकडे रत्नांचं भांडाराचा साठा आहे, अशांकडे असतो तो नंदक आणि हा 7 पिढ्यांपर्यंत निधी पुरतो. निधीरव्यय हा विषय चाललेला आहे आपला. त्यातला निधी आपण काय आहे ते समजून घेतो एका पुराणातलं. कारण आपण असं म्हटलंय की एखादी संकल्पना असेल तर ती आजूबाजूला सुद्धा कुठे कुठे आलेली आहे ती आपण समजून घेण्याचा प्रयत्न इथे करतो. पुढे आहे नील. नील निधी. धान्याचा व्यापार किंवा लाकूड व्यापार याच्यामधून जो मिळतो हा 3 पिढ्यांपर्यंत पुरतो. फार पुरत नाही, 3 पिढ्यांपर्यंतच यातला निधी जो जमा होतो तो पुरतो. आणि इथे वैशिष्ट्यपूर्ण एक गोष्ट अशी सांगितलेली आहे की अशा व्यक्तींकडे जो निधी आहे त्यांनी विहीर बांधावी, तळं बांधावं, समाज कल्याणासाठी विहीर किंवा तळ्याचं बांधकाम यांनी करावं. हा निधी 3 पिढ्या पुरतो. आणि शंख नावाचा जो निधी शेवटचा आहे तो अशी संपत्ती की जी स्वतःपुरतीच वापरली जाते, अशी शंख निधी. हे मार्कंडेय ऋषींनी मार्कंडेय पुराणामध्ये अष्टनिधी सांगितलेले आहेत. आता हे सांगायचं कारण काय, त्याला महत्व किती आहे माहितीये का? तर एकदा नारद आणि सनत कुमार यांचा संवाद होतो. नारद मुनी, देवर्षी नारद आणि सनत कुमार म्हणजे ब्रह्मदेवांचे पुत्र आहेत सनत कुमार, यांचा एकदा संवाद होतो. त्याच्यामध्ये सनत कुमार त्यांना विचारतात की काय शिक्षण झालंय तुझं, सांग, तुझं काय काय शिकलायस तू. त्यांना काहीतरी प्रश्न असतात म्हणून ते विचारायला येतात नारद मुनी. संवाद छान येतो, छांदोग्य उपनिषदामध्ये आलेला आहे. तुला काय काय येतं सांग. तेव्हा ते असं सांगतात की मी निधी विद्या शिकलोय. अनेक गोष्टी सांगतात, हा मला काय काय येतं. एक महत्वाची गोष्ट पण सांगतो. ते असं सांगतात की मी 4 वेद शिकलेलो आहे. नारद सांगतायत सनत कुमारांना, मी 4 वेद शिकलेलो आहे आणि इतिहास पुराण नावाचा 5वा वेद सुद्धा मला येतो. हे पण नारदांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे इतिहास पुराण यांना सुद्धा वेदांचा दर्जा हा नारदांनी दिलेला आहे. तेव्हापासून ते आहे, त्यांच्या मुखातून हे आलेलं आहे की इतिहास पुराण नावाचा 5वा वेद सुद्धा मला येतो.
त्याच्याच पुढे संवादामध्ये ते सांगतात की मी निधी विद्या शिकलेलो आहे आणि निधी प्रदीप नावाचा एक ग्रंथ आपल्या या काळामध्ये आहे आणि तो त्याचा शंकर महादेवांना प्रवर्तक मानलं गेलेला आहे. शंकरांना निधी प्रदीप नावाचा. असो, तर असं हे निधीरव्यय हा असा सगळ्या प्रकारचा निधी ज्याच्याकडे कधी कमी पडणार नाही आणि सगळा प्रलय झाल्यानंतर आपण त्याच्यामध्येच विलीन होतो, असं हे नाव निधीरव्यय. याच्यानंतरचं नाव येतं 31वं संभवः. संभवः जो स्वतःच्या इच्छेने उत्पन्न होतो. आपण अनेक वेळा म्हटलं की भगवंतानी सृष्टी निर्माण केली नव्हे, तो सृष्टी झाला. कारण आपण म्हणतो चराचरामध्ये भगवंत आहे, मग आपण एका बाजूला तर म्हणतो की त्यांनी निर्माण केली, मग निर्माण करणारा बाजूला राहतो की नाही? निर्माण करणारा, आपण एखादा समजा मातीचा घट निर्माण केला तर तो घट वेगळा आणि आपण वेगळे, म्हणजे याच्यामध्ये द्वैत भाव आला, दोन वेगळे झाले आणि आपलं सगळं तत्वज्ञान किंवा आपली सगळी शिकवण ही एकात्मतेची आहे. मग भगवंतांनी सृष्टी निर्माण करून तो वेगळा राहिला का? तर नाही, तो त्या सृष्टीमध्ये आला आणि नंतर आपण असं म्हणतो की तो सृष्टी झाला. भगवंत स्वतः सृष्टी झाला. संभवः हे नाव आपण समजून घेताना जो स्वतःच्या इच्छेने उत्पन्न होतो तो संभव. मग आता प्रश्न पडले पाहिजेत आपल्याला, स्वतःच्या इच्छेने उत्पन्न होतो, मग त्याला इच्छा कधी होणार? त्याला इच्छा झाली पाहिजे असं काही घडतं का? आणि मग त्याला इच्छा नाहीच झाली तर? असे अनेक प्रश्न आपल्याला पडले पाहिजेत. हे प्रश्न आपल्याला पडले तर आपल्याला पुढचा विचार करता येतो. जो स्वतःच्या इच्छेने उत्पन्न होतो तो संभव. स्वेच्छया समीचीनम भव नमस्येति संभवः. आता कुठे कुठे आलेलं आहे, भगवंतांनी सांगितलेलं आहे हे संभवः, मी येतो असं कधी म्हटलंय? त्याचा थोडासा विचार करूया. भगवद्गीतेमध्ये म्हटले त्यांनी संभवामी युगे युगे, 4थ्या अध्यायामध्ये 8व्या श्लोकात म्हटले त्यांनी प्रत्येक युगामध्ये माझं प्राकट्य आहे. संभवामी युगे युगे, नुसते एका युगामध्ये नाही, युगानयुग प्रत्येक युगामध्ये माझं प्राकट्य आहे. मी कोणाच्याही अधीन नाही. कोणीतरी मला सांगेल आणि मी येईन असं नाही, मी कोणाच्याही अधीन नाही. अजून एक महत्वाची गोष्ट याच्यामध्ये आपल्याला बघायला हवी, त्याचा संभव कोणत्या कोणत्या कारणाने होतो? तो आपल्या इच्छेने येतो ना, मग तो संभव त्याचा तो जो येतो तो कोणत्या कोणत्या कारणाने येतो त्याच्या खालीच त्यांनी सांगितलं. परित्राणाय साधूनां, विनाशाय दुष्कृतां आणि धर्म संस्थापनार्थाय. या 3 गोष्टींसाठी भगवंत येतो असं आपण म्हणूया. छान ओवी इथे गीताईच्या छान ओव्या त्याच्यामध्ये आपल्याला आहेत. गळूनी जातसे धर्म, ज्या ज्या वेळेस अर्जुना अधर्म उठतो भारी, जेव्हा मी जन्म घेतले तेव्हा मी जन्म घेत असे. राखावया जगी संता, दुष्टा दूर करावया, स्थापावया पूर्ण धर्म, जन्मतो मी युगी युगी. या सगळ्या कारणांसाठी भगवंत अवतार घेतात, जन्म घेतात. त्याची इच्छा केव्हा होते? भगवंताच्या प्राकट्याला कारण काय बरं असतं? दत्त अनुसूया संवादाविषयी आपण चर्चा एकदा केली होती की अनुसूया दत्तांना प्रश्न विचारतात. संवादामध्ये 41 प्रश्न त्यांनी विचारलेत, वाचनीय आहेत, अभ्यास करण्यासारखे प्रश्न आहेत की भगवंत कशाला म्हणायचं, भगवंत कशाला म्हणायचं असं अनुसूया विचारतायत दत्त महाराजांना. आणि खूप छान उत्तरं दिलीत त्यांनी. आपल्याला जगता येतील, आपण ऍक्शन प्लॅन वरती बोलतो नेहमी, आमचे गुरुजी आम्हाला तेच शिकवतात की हे जगता कसं येईल हे सांगा. नुसतंच प्रवचन केलं, नुसतंच तत्वज्ञान सांगितलं आणि हे काही आपल्याला रोजच्या आयुष्यात जगता येणार नाही अशी जर भावना निर्माण झाली तर हे सगळं करून अभ्यास करून काही उपयोगच नाही. त्यामुळे जगता येतील अशी उत्तरं सुद्धा दत्तांनी दिलेली आहेत की भगवंत कशाला म्हणायचं याला उत्तर देताना दत्त म्हणतात की भक्त भावार्थ जो प्रकट होतो तो भगवंत. भक्त भावार्थ जो प्रकट होतो तो भगवंत, म्हणजे भक्ताचा भाव ज्या वेळेला त्याला दिसेल त्यावेळेला तो प्रकट होणार आहे. नुसता दाखवण्यापुरतीचा भाव नाही, देवा मला पाव असं नाही. भक्त भावार्थाचा जो काही भाव त्याला दिसेल त्यावेळेला तो प्रकट होईल. मग संभव याच्याविषयी विचार करताना आपल्याला हा भाव माझ्यामध्ये निर्माण झाला पाहिजे की माझ्यासाठी पण भगवंत येईल.
हा भाव तू माझ्यामध्ये निर्माण कर, हा विचार आपण याच्यामध्ये करायला हवा. थोडासा आणखीन विचार याच्यामध्ये करावा संभव हा, असं मला वाटतं की ह्यात हे जे आता श्लोक आपण म्हटले ना, 4थ्या अध्यायातले हे जे श्लोक आहेत त्याच्यामध्ये 6वा, 7वा आणि 8वा श्लोक भगवद्गीतेतला 4थ्या अध्यायामधला, की ज्याच्यामध्ये भगवंत आपला जन्म आणि आपलं कर्म याच्याविषयी सांगतात. मी काय येतोय आणि मी काय काम करतो, ह्या दोन्ही गोष्टी सांगतात. त्या थोड्याशा या संभव हा या नावाच्या अनुषंगाने येणार आहेत म्हणून समजून घेऊया. अजोपि सन्नव्ययात्मा भूतानामीश्वरोऽपि सन् प्रकृतीं स्वामधिष्ठाय संभवाम्यात्मया यदा यदा ही धर्मस्य, हे आपण पाहिलं की ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी येईल आणि परित्राणाय साधूना विनाशायच दुष्कृताम. आता अशा श्लोकांचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा आधी कुठला शब्द आलेला आहे आणि नंतर कुठला शब्द आलेला आहे याचाही विचार आपण करायला हवा. परित्राणाय साधूनाम हे आधी सांगितलं. आपण काय म्हणतो, भगवंताचे अवतार कधी होतात? दुष्टांचा विनाश करण्यासाठी. बरोबर, सगळ्यांना असंच म्हणतात की दुष्टांचा विनाश करण्यासाठी भगवंताचा अवतार होतो. पण इथे सांगताना काय सांगितलंय? पहिल्यांदा काय सांगितलंय? परित्राणाय साधूनाम हे आधी सांगितलंय. जर दुष्टांचा विनाश करण्यासाठी भगवंत येत असतील तर त्यांनी विनाशायच्या दुष्कृताम हे आधी वापरलं असतं ना चरणामध्ये. पहिल्या चरणाच्या दुसऱ्या भागात का बरं वापरलं? कारण असं आहे, भगवंत असं सांगतात की मी कशासाठी येतोय? परित्राणाय साधूनाम, साधूंचं रक्षण करण्यासाठी, त्यांना भेटण्यासाठी मी येतो. आणि मग त्यांचं रक्षण करण्यासाठी मला काय करावं लागतं? विनाशायचं दुष्कृताम, जे काही दुष्ट असतील त्यांचा मला विनाश करावा लागतो, धर्म संस्थापनार्थाय. आता हा अवतरण आपण जे म्हणतो ना, अवतार घेतात भगवंत, याविषयी थोडस आपण बघूया की अवतार म्हणजे नेमकं काय आणि आपला जन्म म्हणजे काय. बरोबर आहे, आता जन्म म्हणजे काय हे नको बघायला, पण दोन गोष्टी आहेत. आपला होतो तो जन्म आणि भगवंताचा होतो तो अवतार. मग याच्यामध्ये काहीतरी फरक असला पाहिजे ना, बरोबर की नाही? मग जन्म म्हटला की मग त्याच्या मागोमाग पुनर्जन्म पण येणार, त्यामुळे ते आता काही नको त्यातलं. पण अवतार काय आहे हे समजून घेऊया आपण. की एखादी अशी शक्ती, महान शक्ती, अवर्णनीय, की जी सांगता येत नाही, दाखवता येत नाही, दिसत नाही, अशी एक अवर्णनीय शक्ती आपल्या अपरिमित तेजानी, थोडस वर्णन कठीण आहे पण समजून घेऊया. अपरिमित तेजानी ती जी शक्ती आहे ती काय करते? आपल्या अपरिमित तेजानी, तेजस्वी वाणीनी, वाणी पण तिची तेजस्वी आहे, आचरणानी, नुसतं तेज असून वाणी असून उपयोग नाही, आपल्या आचरणाने सुद्धा दुष्ट व्यक्तीला नष्ट करण्यासाठी, पहिलं कारण झालं, दुष्ट व्यक्तीला नष्ट करण्यासाठी किंवा सज्जन समुदायाला पुन्हा उत्साहित करण्यासाठी येते अवतार. याला अवतार असं म्हणतात. आली शक्ती एक, ती शक्ती कशी आहे? तेजस्वी आहे, तिची वाणी तेजस्वी आहे आणि आचरण पण तिचं आहे. नुसतं नाही माझ्याकडे तेज आहे, माझ्याकडे वाणी आहे आणि आचरणात शून्य, असं नाही. त्या शक्तीकडे तेज आहे, वाणी आहे, तसं तिचं आचरण सुद्धा आहे. आणि ती शक्ती येऊन काय करणार आहे? एकतर सज्जनांच्या समुदायाचा उत्साह वाढवायचा आहे किंवा दुष्ट व्यक्तीला किंवा दुष्ट शक्तींना नष्ट करायचंय. हा होतो तो त्या शक्तीचा किंवा त्याचा अवतार आपण म्हणतो. अलौकिक तत्व घेऊन ते जगामध्ये येतात, त्याला अवतार म्हणतात. भगवंतांनी 5 कारणं महत्वाची सांगितली अवतरणाची. धर्मस्य ग्लानी, अधर्मस्य अभ्युत्थानम, साधूनाम परित्राणाय, दुष्कृताम विनाशाय आणि धर्म संस्थापनार्थाय. या 5 कारणांसाठी भगवंताचा अवतार होतो. तो त्याच्या इच्छेनी येतो. संभवहा, याचा आपण आता विचार करतोय. आता काही वेळा समाज मन कसं आहे माहितीये का, इतर सगळेजण थोडस आपल्याला हिंदू धर्माला म्हणा किंवा इतर आपल्या सगळ्यांना काही वेळा तुम्ही दुबळ्या मानसिकतेचे आहात असं म्हणतात. काही तत्वचिंतक असतील, काही आपल्या थोड्याशा विरोधी विचाराचे असतील, ते काय म्हणतात? सगळे सामान्य हिंदू जन कसे आहेत? दुबळे आहेत. का बरं? मुळात दुबळेपणाला हिंदू संस्कृतीमध्ये कुठेही थारा नाही, कुठेही दुबळेपणा नाहीच आहे, मुळे शून्य.
कारण का होतं माहितीये का, आपण असं म्हणतो, तुम्ही मी सगळेजण, की देवा किती अराजक माजलंय समाजामध्ये, देवा केवढं राष्ट्रावर संकट आलंय, माझ्यावर आलंय, माझ्या शेजाऱ्यावर आलंय, आमच्या वाडी वस्तीवर आलंय, तू ये. एवढे जर का जगात अत्याचार चालू आहेत, एवढे जर का सगळीकडे अन्याय सुरू आहे, तर भगवंता तू का बरं येत नाहीस? रावणाच्या वेळेला तू आलास, कंसाच्या वेळेला तू आलास, अनेक वेळेला अनेक असुरांच्या आम्ही कथा वाचतो, त्या वेळेला सगळे साधूजन आणि देव जाऊन त्याची प्रार्थना करतात आणि देवा आम्हाला वाचव असं म्हणतात, आणि तू लगेच येऊन विविध अवतारांमध्ये येऊन तू त्यांचं निर्दालन त्या दुष्टांचं करतोस, वाचवतोस. मग आता का बरं तू येत नाहीस असं आपण म्हणतो, अशी मनामध्ये आपल्या शंका येते किंवा अशी आपल्याला अपेक्षा असते देवाकडून, आणि आपण असं म्हणतो की देव येईल आणि हे सगळं चांगलं करेल. मग हा आपल्या मनाचा दुबळेपणा झाला असं काही जण दाखवतात. भगवंताकडनं त्याच्या अवतरणाविषयी अपेक्षा व्यक्त करणं हा आपल्या मनाचा दुबळेपणा आहे का हो? पण आपण त्याला दुबळेपणाच्या कोंदणात अडकवून ठेवलेला आहे. आपण धर्माला दुबळेपणाच्या, किंवा आपण म्हणतो ना तो भोळा भक्त आहे, या भोळेपणाच्या आणि या दुबळेपणाच्या आवरणाखाली आपण हा आपला धर्म, आपली संस्कृती हे सगळं दबवून ठेवलंय, झाकून ठेवलेलं आहे, की जे कधीही अपेक्षित नाही. आपल्याला भक्ती ही भोळी भक्ती बिलकुल अपेक्षित नाहीये, भावपूर्ण भक्ती असावी, पण ती ज्ञानपूर्णतेकडून आलेली असावी. म्हणून आपण नेहमी बोलताना ज्ञान, कर्म आणि भक्ती या तिघांची समृद्धता भगवंताकडे मागतो किंवा ती येण्यासाठी प्रयत्न करतो. भक्ती ही कशी असली पाहिजे? ज्ञानपूर्णच असली पाहिजे. तसा हा दुबळेपणा काही आपल्याकडे नाही आहे. कारण पण समजून घेऊया. ज्या वेळेला असे कोणी लोक म्हणतील की तुमच्या हिंदू धर्मामध्ये किंवा हे सगळे तुम्ही भक्त आहात, हे सगळे दुबळेपणाने विचार करतात, त्यावेळेला सांगता आलं पाहिजे की धर्मसंस्थापनार्थाय म्हणून आमचा जर का भगवंत येतो तर तो विचार दुबळा आहे का हो? राष्ट्रासाठी, धर्मासाठी, धर्माचं संस्थापना पुन्हा एकदा करण्यासाठी मी येतो असं जो भगवंत म्हणतो तो दुबळा विचार नाहीये, तो समर्थ विचार आहे, सामर्थ्यशाली विचार आहे. साधूनाम परित्राणाय असं जेव्हा भगवंत म्हणतो मी कशासाठी येतोय? साधूनाम परित्राणाय. हा काही दुबळा विचार आहे का हो? सज्जनांच्या रक्षणासाठी मी येतो, हा दुबळा विचार असू शकत नाही. हा पराक्रमीच विचार आहे, हा सामर्थ्यशाली विचार आहे. होतं काय माहितीये का, मुळात आपल्या संस्कृतीने जो काही करत नाही, जो दुबळा आहे, जो स्वतः उठून काही करत नाही, निरुत्साही आहे, त्याला सज्जन म्हटलेलं नाही. आपल्याकडे दोन गोष्टींची गल्लत आपण करतो. एक म्हणजे सज्जन कोणाला आपण म्हणतो त्याचा आपला आपला विचार आपण करावा, आणि भोळा भक्त, भावपूर्ण भक्ती कोणाला म्हणतो त्याचाही विचार करावा. ह्या दोन गोष्टींची ना गल्लत आपण केलेली आहे. एक तर भोळी भक्ती आपल्याला अपेक्षित नाही, भाव असावा. तुम्ही ज्ञानपूर्ण, तुम्ही देवाविषयी सगळं जाणून घ्या. गणपतीला तुम्ही अभिषेक करा, गणपतीची तुम्ही पूजा करा, 21 नव्हे 1 वर्ष तुम्ही गणपतीची पूजा करा, पण एकदा तरी गणपती समजून घेतला का हो? दत्त महाराजांकडे आपण जातो, आपली सगळं गाऱ्हाणं सांगतो, सगळं काही करतो, पण दत्त आपल्याला समजले का? दत्तांच्या विषयीचे असलेले ग्रंथ आपण वाचले का? नवनाथांविषयी आपण वाचतो, नवनाथ भक्तिसार वाचतो. त्यांच्या भक्तीमध्ये काही लोक त्यांना इतर भूतबाधा आणि बाहेरच्या बाधा घालवण्यासाठी म्हणून सुद्धा त्यांच्याकडे बघतात, पण नाथांच्या हातामध्ये पुस्तक आहे. आता हल्लीच्या फोटोंमध्ये ती नाही आहेत, काढून टाकली. पुस्तकं नको, ग्रंथ नको, पण नाथांकडे पुस्तक आहेत, त्यांनी ग्रंथ संपदा निर्माण केलेली आहे. त्यामुळे ज्ञानपूर्ण भक्ती आपल्याला अपेक्षित आहे. सज्जन कोणाला म्हणायचंय? संस्कृती आपली अशा दुबळ्या लोकांना सज्जन म्हणत नाही. जो काही करत नाही, जो निरुत्साही आहे, तो सज्जन नव्हे. साधू कोणाला म्हणायचं? साधू सज्जन तर जो सरळ वृत्तीचा आहे आणि जो सरळ स्वभावाचा आहे, जो काहीतरी करू शकतो. उपनिषद आपल्याला असं सांगतात, नायम आत्मा बलहीनेन लभ्य. जो बलहीन आहे त्याला ही विद्या कधीही मिळणार नाही. नायम आत्मा न अयम आत्मा बलहीनेन लभ्य. जो बलहीन आहे त्याला हे कधीही मिळणार नाही. बलहीन म्हणजे शारीरिक बलच असं नव्हे, सगळ्या प्रकारचं बल. बौद्धिक बल असलं पाहिजे, शिक्षण ज्ञान घेण्याचं बळ असलं पाहिजे. असा बलपूर्ण बलहीन माणसाची आपल्याला आवश्यकता नाही, किंवा त्याला ह्या अशा गोष्टी मिळत नाहीत. आता हे नायम आत्मा बलहीन लभ्य म्हणजे त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या विद्या आहेत, ब्रह्मज्ञान आहे, तत्व आहे, ओंकार आहे, सगळं म्हणजे एकच, म्हणजेच भगवंत. हा बलहीन माणसाला मिळत नाही. त्यामुळे आपल्याकडे दुबळेपणाला स्थान
नाही. भगवंतापर्यंत जायचं असेल तर आपल्याला सबलतेनेच जावं लागतं. नायमात्मा बलहीनेन लभ्य. एक उदाहरण सांगतो छोटस. एकदा एका बोटीतनं दोन माणसं जात असतात. त्यातला एक असतो आपला हिंदू धर्माचा साधू म्हणूया आपण, एक प्रखर पराक्रमी, आणि एक असतो ख्रिश्चनांचा धर्मोपदेशक असतात तसा. आणि हे दोघं नावाड्याबरोबर जात आहेत होडीतनं. तर हा ख्रिस्ती धर्मोपदेशक जो असतो तो हिंदू धर्माला ह्याला भगव्या कपड्यात बघितल्यावर शिव्या घालायला लागतो. हे असं आहे, तसं आहे, हे वाईट आहे, ते वाईट आहे, काय तुमचं असं, तुमचं असं तसं. तो भगवा वस्त्रधारी जो असतो तो शांतपणे हे सगळं ऐकून घेत असतो, काही उत्तर त्याला देत नाही. एक दोन वेळा ऐकून घेतो, दोनदा तीनदा ऐकून घेतो. सगळं काही ऐकून घेतल्यावरती थोड्या वेळाने तो भगवा वस्त्रधारी जो असतो तो त्याला सांगतो, आता ह्याच्या पुढे एक शब्द जरी बोललास ना तरी तुला उचलून मी समुद्रात टाकेन. आता ह्याच्या आवाजातला कणखरपणा, त्याच्या चेहऱ्यावरचं तेज, त्याचं सगळं ते एकंदर रूप बघितल्यानंतर हा बापुडा बोललेला असतो, त्याचा पश्चाताप करून तो गप्प बसतो. ही विवेकानंदांची गोष्ट सांगितली जाते. विवेकानंद त्यांची ही गोष्ट आहे त्यांच्या जीवनचरित्रामध्ये आलेली. म्हणजे आम्ही ऐकून घेतोय म्हणजे आमच्याकडे काही सामर्थ्य नाही असं नाही. आपण समजावून सांगतोय एखाद्याला एखादी गोष्ट म्हणजे आम्ही बलहीन आहोत असा त्याचा अर्थ नाही. त्यामुळे हा अशा प्रकारे आपल्यामध्ये सुद्धा सामर्थ्य असलं पाहिजे, दुर्बलता आपल्याकडे असू नये, आणि या सामर्थ्याने आपल्याला भगवंतापर्यंत जायचंय. मनामध्ये भाव काय निर्माण झाला पाहिजे की माझ्यासाठी सुद्धा भगवंतानी अशा प्रकारे यावं. कशा प्रकारे? साधूंना भेटण्यासाठी. म्हणजे मला साधू बनवण्याची जबाबदारी आपण कोणावर द्यायची आहे? हे संभवः ज्या वेळेला आपण नाव घेऊ त्यावेळेला भगवंतावरही जबाबदारी आपण द्यायची आहे, किंवा आपण त्याच्याकडे ते मागणं मागायचंय. तो विचार आपल्या मनामध्ये असायला पाहिजे. कारण साधूंचं रक्षण हे पहिलं कारण आहे. भगवंताच्या प्राकट्याला ही कारणं येतात. आणि माझ्यावर तू कृपा अशी कर की तुम्ही भगवंताला सांगायचंय की तुमच्या इच्छेने जेव्हा तुम्ही येणार आहात तेव्हा माझ्यासाठी सुद्धा यावं, अशा प्रकारचा भाव माझ्या मनामध्ये निर्माण व्हावा. संभवः, भगवंत आपल्या इच्छेनी, स्वतःच्या इच्छेनी जो उत्पन्न होतो तो संभव. आणि सोपं काय सांगितलं? भक्त भावार्थ जो प्रकट होतो तो भगवंत. मग तो भाव आपल्यामध्ये यायला हवा. म्हणून भगवंता तू कृपा कर आणि तुला सुद्धा माझ्यासाठी यावं लागेल असा भाव तू माझ्यामध्ये तूच निर्माण कर. अय दुष्ट विनाशाय साधूनाम रक्षणाय च स्वेच्छया संभवाम्येवं गर्भ दुःखम विवर्जितः. भक्त व्हावं म्हणून कृपा मागायची. कृपा कशासाठी मागायची? मी तुझा भक्त व्हावण्यासाठी. मग भक्त झाल्यावर काय होईल? हा भाव ज्या वेळेला आपल्या मनामध्ये निर्माण होईल त्यावेळेला एकदा भक्त झालं ना की प्रारब्ध, संचित आणि क्रियमाण असं काही राहत नाही असं संत सांगतात. भक्त झालं की काय होतं? प्रारब्ध, संचित आणि क्रियमाण यातलं काहीही राहत नाही असा भाव आपल्यामध्ये. आपलं भक्त होण्यासाठी तू आमच्यावरती कृपा कर, हे आपल्याला संभवः याच्यातनं समजून घ्यायचंय. याच्यानंतर भावनः, 32वा नाव आहे. सर्वेषां भोक्तॄणां फलानि भावयतीति फलम उपपत्ते हे. आता भगवंत ही जी काही फलश्रुती देतोय, फळं आपल्याला देतोय, ती फळं उत्पन्न करणारा हा भगवंत आहे. आता बघा मागपासून सर्व सर्व शिव स्थाणुर्भूतादिर्विधिरव्यय संभवो भावनो आलं. भावन म्हणजे मागच्या 7 नावांजवळ याचा संबंध आहे. कारण हा काय करतोय? जी काही फळं उत्पन्न करणार. भावना या शब्दाचा अर्थ आपल्याला असा घ्यायचा आहे की जी फलश्रुती देतोय भगवंत ती फळं उत्पन्न करणारा पण हाच आहे. मग ही फळं आपल्याला कधी मिळतील? सर्व सर्व शिवस्थाणूर हे सगळं आपल्याला समजत येईल, आपण तसा भाव आपल्या मनामध्ये उत्पन्न होईल त्यावेळेला हा फळं आपल्याला देतोय. ही सगळी नावं ही रांगेने आलेली आहेत, त्यामुळे ही फळं देणारा सुद्धा तोच आहे. म्हणून भावना. पुढे आलेला आहे भरता, 33वं नाव. भावनो भरता. जो प्रपंचाचं भरण करतो तो भरता. भरण म्हणजे भरण पोषण. भरण पोषण करणे एवढा सोपा अर्थ त्याचा आहे. जो करतो तो.
आता आणखीन भरण पोषण आलंय म्हणून एक गोष्ट सांगतो. महाभारतामध्ये एक गोष्ट आलेली आहे की अनेक ऋषी, सगळी सांगत नाही, थोडक्यात सांगतो. सगळे ऋषी असे प्रवास करत असतात, कुठेतरी जात असतात मिळून, आणि एका ठिकाणी त्यांना तहान लागते म्हणून तळ्यावरती, सरोवरावरती एका थांबतात. तिथे पाणी प्यायला त्यांना जायचं असतं आणि तिथे एक यक्षिणी त्यांना थांबवते. तुमची नावं सांगितल्याशिवाय तुम्ही यातलं पाणी पिऊ शकत नाही, तुमची ओळख सांगा, मग तुम्ही पाणी प्या, फळं खा, तुम्हाला काय हवं तुमचं सगळं भागवा. तेव्हा भरद्वाजांनी त्यांचं नाव सांगितलेलं आहे, अनेक ऋषींनी सांगितलंय, पण भरण पोषण आलंय म्हणून त्या संदर्भात फक्त एक गोष्टही सांगतो. भरद्वाजांनी आपली ओळख सांगताना काय सांगितलं माहितीये का? भरे शिष्यान, भरे संतान, भरे द्विजान, भरे देवान, भरे भार्यान, भरे द्वाजान. बाकी सगळं राहून दे, त्यातलं महत्वाचं आहे भरे द्वाजम. भरे म्हणजे भरण पोषण मी करतो. कोणाकोणाचं करतो? शिष्यान, भरे शिष्यान, भरे संतान, भरे द्विजान, भरे देवान, भरे भार्यान आणि भरे द्वाजम. या सगळ्यांचं मी पालन पोषण करतो. आता द्वाज म्हणजे कोण? भरद्वाज आपलं गोत्र आहे, गोत्रकार ऋषी आहेत, त्यामुळे त्यांचा अर्थ आपल्याला समजायला हवा. सगळ्या ऋषींनी नावं सांगितली ना, ओळख करून दिली. काही ऋषींनी नंतर सांगितलं तू कोण मला नाव विचारणारी, म्हणून तिचा हे बाकीच्यांनी सांगितलं त्यांना, अरे असं नाही, मगाशी सांगितलं तसं, आम्ही सज्जन आहोत, साधू आहोत, म्हणजे वाटेल तो येऊन आमच्यावर अन्याय करेल, आम्हाला नावं विचारली मग पाणी देऊ, आम्ही याला संपवू आणि पुढे जाऊ, आमचा हा अधिकार आहे, असंही म्हणणारे काही ऋषी त्याच्यात होते. असो, द्वाजम ह्याचा अर्थ असा आहे की समाजाने उपेक्षिलेले, समजून घ्यायचं असेल तर वाईट टाकलेले, ज्यांच्याकडे कोणी समाज बघत नाही, ज्यांना कोणी विचारत नाही, ज्यांना कसले अधिकार देत नाही, अशांना सुद्धा जवळ करून ज्यांचं भरण पोषण करतो, जबाबदारीने त्यांना भरण पोषण त्यांचं करतो, असा मी कोण? भरद्वाज. त्यामुळे भरद्वाज ऋषी जर का समजून घ्यायचे आहेत, ज्यांचं गोत्र असेल त्यांनी, तर भरे द्वाजम असं पालन पोषण करणारा, की जसं भरद्वाज ऋषींनी या सगळ्या उपेक्षित समाजाचं सुद्धा भरण पोषण हे जबाबदारीने केलं, तसं हे भरण पोषण करणारा हा भरता आहे. आणखीन एक थोडं त्यातलं सांगायचं तर द्वाजम म्हणजे वर्णसंकरातून जन्मलेले, असाही एक त्याच्यात अर्थ येतो. त्याच्यावरती अधिक चर्चा नको. वर्णसंकरातून जन्मलेले उपेक्षित असे सगळे भरद्वाजम. यांच्याविषयी भरता जो प्रपंचाचं भरण पोषण करतो. याच्यानंतर येतं प्रभवहा, 34वं नाव आहे, ज्याने पंचमहाभूतांना प्रकाशित केलेलं आहे. पंचमहाभूतांना ज्याने प्रकाशित केलेलं आहे, ज्याचं प्राकट्य दिव्य आहे. आता हा कुठे कुठे प्रकट होतो? मगाशी आपण त्याचं प्राकट्यकरण बघितलं, त्याचे कारण पाहिली प्राकट्यकरणाची. चराचरामध्ये तो प्रकट होतो, सृष्टीतल्या प्रत्येक कणाकणामध्ये तो प्रकट होतो, म्हणून सृष्टी दिव्य आहे. आणि या सगळ्या सृष्टीमध्ये आपणही भगवंत बघायला शिकलं पाहिजे. प्रभवहा असं ज्या वेळेला आपण म्हणू, तेव्हा या चराचरातला प्रत्येक कणातला आपल्याला भगवंत दिसायला हवा. प्रभू जो समर्थ आहे, त्याच्याविषयी आणखीन मी सोपं नाव आहे. प्रभू म्हणजे काय? जो सर्व समर्थ आहे तो. 36वं नाव आहे ईश्वर. निरुपाधिकम ऐश्वर्यम एष सर्वेश्वर. मांडुक्य उपनिषद असं सांगतं. निरुपाधिकम ऐश्वर्यम, निरुपाधिकम ऐश्वर्यम म्हणजे उपाधिरहित असलेलं ऐश्वर्य. सांगू शकत नाही आपण त्याच्याकडे काय काय आहे. आपण एखाद्याला उपाधी देतो की नाही? एखाद्याला आपण उपाधी देतो, तशी देऊ शकत नाही असं ऐश्वर्य. त्या ऐश्वर्याला आपण लक्षाधीश आहे का, नवकोट नारायण आहे का, लक्षाधिपती आहे का, त्याच्या ऐश्वर्याला आपण उपाधी देऊ शकत नाही. असं याच्याकडे काय काय आहे हे आपण सांगू शकत नाही. त्याच्यामुळेच आपण आहोत, त्याचीच सृष्टी आहे, तो स्वतः सृष्टी झालेला आहे. त्यामुळे ईश्वर म्हणजे निरुपाधिकम ऐश्वर्यम. ही जी 7 नावं आहेत आतापर्यंतची, सर्व सर्व शिवस्थाणुर्भूतादिर निरव्यय संभवो भावनो भरता प्रभव प्रभुरीश्वर, ही सगळी एकमेकांमध्ये गुंफलेली नावं आहेत. सर्व समजून घेतल्याशिवाय सर्व समजत नाही. सर्व नाही तर मग शिव नाही, मग स्थाणू नाही, आणि मग संभवा पण जमणार नाही. मागची सगळी नावं जर का आपण समजून घेतली आणि तो भाव जर का आपल्या मनामध्ये यायला लागला, तर आपण सुद्धा असे निरुपाधिकम ऐश्वर्यम होऊ शकतो की नाही?
की आपल्याकडे काय काय आहे याची उपाधीच आपल्याला लागू शकत नाही. असं ऐश्वर्याचा गुण आपल्याकडे जर यायला हवा असेल तर या सगळ्या नावांचा अर्थ आणि त्यातला असलेला भाव हा आपल्या मनामध्ये ते गुण प्रतिष्ठापित झाले पाहिजे. सर्व सर्व शिवस्थान म्हणजे विष्णू सहस्रनाम हे फक्त पाठ, आमचं विष्णू सहस्रनाम पाठ आहे पहिली कंडिशन. आम्ही रोज म्हणतो, शक्य नसलं तरी दुसरी कंडिशन, आम्ही रोज पाठ म्हणतो, आम्ही कधीतरी वाचून म्हणतो. पण हे सगळं केल्यावरती म्हणजे हे दिव्य स्तोत्र आहे, या स्तोत्राच्या पाठाचा लाभ नक्की आहे, 100% आहे, केलंच पाहिजे. पण ते समजून घेतलं नाही ना तर ते काय कसं काय जमणार. त्यामुळे हे समजून पण घेतलं पाहिजे. आज हे एक एक नाव जर आपण समजून घेतलं तर हे आपण आचरणात आणण्यासारखं नाव आहे. एक 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 रामरक्षा आपण रोज म्हणतो, पण कौसल्येव दृशव पातू असं म्हणताना कौसल्याची दृष्टी माझ्याकडे येणार आहे का. आता आपण म्हटलं की सगळीकडे भगवंत बघण्याची शक्ती, ताकद, कृपा देवाने आपल्यावर करावी. पंचमहाभूतांना ज्यांनी प्रभवहा नावाने ज्यांनी प्रकाशित केलेलं आहे त्यांच्यामधलं तेज हे त्याच्यामुळे आहे. ते जर आपल्याला मिळवायचं असेल तर या नावांचा अर्थ आपण रोज कसा जगू शकतो याचा विचार तुमच्या समोर मांडायचा आहे. की एखादं नाव आहे तिचे आपण मांडू शकतो. आणि मग अशा प्रकारे समजून घेतल्यानंतर विष्णू सहस्रनाम म्हणताना एक जरी नाव लक्षात राहिलं, सगळी राहणं शक्य नाही मला माहिती आहे, पण एका तरी नावाला असं वाटलं पाहिजे की अरे याचा अर्थ हा आहे. एक सेकंदाच्या काही क्षणापर्यंत तिथे थांबावं, त्याचा विचार करावा, तर ह्या सगळ्याचा आपल्याला जास्त उपयोग होईल. 18वा श्लोक आहे, स्वयंभू शंभुरादित्य पुष्कराक्षो महास्वनः अनादि निधनो धाता विधाता धातुरोत्तमः. स्वयंभू. आता हा स्वयंभू हा शब्द आपण बऱ्याच वेळेला वापरतो देवस्थानांच्या बाबतीत. स्वयंभू देवस्थान आहे, शंकरांच्या प्रमाणात ह्याच्यात जास्त असतो मंदिरांमध्ये की स्वयंभू देवस्थान आहे. आपल्याला माहिती असलेलं काय नाव आहे स्वयंभू म्हणजे, आपण म्हणून स्वयंभू स्वतः आलेला आपण म्हणतो तो ना, तो स्वयंभू आहे असं आपण म्हणतो अनेक वेळेला. पण स्वयंभू या शब्दाचा अर्थ काय केलेला आहे, स्वतः प्रकट होतो हा अर्थ आपल्याला माहिती आहे. ईशावास्योपनिषदामध्ये भगवंताला काही उपाध्या दिलेल्या आहेत. परिभूः, स्वयंभूः, मनीषी, भरपूर आहेत. देवाचं ईश्वराचं वर्णन केलेलं आहे, त्याच्यामध्ये सुद्धा त्याला स्वयंभू म्हटलेलं आहे. तेव्हा तिथे शंकराचार्य, आद्य शंकराचार्य व्याख्या सांगतात स्वयंभू या शब्दाची. येशाम उपरी भवती यश्चोपरी भवती म्हणजे काय, थोडस क्लिष्ट आहे, सोपं करून सांगायचा प्रयत्न करतो. येशाम उपरी भवती हा ज्याच्या वर आहे, यश्चोपरी भवती हा ज्याच्या वर आहे, आणि जो वर आहे तो सुद्धा. थोडक्यात काय, एखादी गोष्ट आहे त्याच्यावर आपण जर का एखादी गोष्ट ठेवली तर खालचा पण तोच आहे, वरचा पण तोच आहे, आणि त्याच्या वर असलेला पण तोच आहे का. उदाहरण सांगतो, गुरु आणि शिष्य. गुरु आणि शिष्य हे दोन जर का आपण म्हटले तर ईश्वर चराचरात आहे, शिष्यही तेवढाच महत्वाचा आहे आणि गुरुही तेवढाच महत्वाचा आहे. म्हणजे शिष्याच्या वर जर गुरु असेल तर यश्चोपरी भवती म्हणून आपण त्यालाही स्वयंभू म्हणतो, आणि त्याच्याही वर जो आहे त्यालाही आपण म्हणतो. म्हणजे शिष्याला ज्याच्या वर आहे स्वयंभू, स्वयमेव भवती किंवा येशाम उपरी भवती ज्याच्या वरती आहे आणि जो वर आहे, दोघही. शिष्याच्या वर गुरु आहे, यश्चोपरी भवती म्हणजे शिष्याच्या वर गुरु, आणि येशाम उपरी भवती ज्याच्या वर आहे तो आणि जो वर आहे तो, दोघही. एकात्मता आहे ना शेवटी, आपल्याला एकात्मतेकडे जायचंय. चराचरामध्ये भगवंत आहे, जेवढा शिष्य महत्वाचा आहे तेवढेच गुरुही महत्वाचे आहेत. त्यामुळे ह्या दोन्हींचा असा असलेला तो स्वयंभू. शिष्य पण देव आहे आणि गुरु सुद्धा देवच आहे अशी भावना याच्यामध्ये समजून घ्यायची आहे. एकात्मता सोडलेली नाही या सगळ्यामध्ये. वेदांताचं तत्वज्ञान काय आहे, एकात्मता आहे, द्वैतभाव याच्यामध्ये नाही. शिष्य वेगळा आणि गुरु वेगळा असं नाही. शिष्य म्हटला तरी सुद्धा तो देवस्वरूपच आहे आणि गुरु सुद्धा देवस्वरूपच आहे. त्यामुळे स्वयंभू स्वयमेव स्वतंत्रो भवती न परतंत्र, हा कठोपनिषद सांगतो. स्वयंभू काय सांगतो, स्वयंभू कसा आहे, स्वयमेव स्वतंत्र भवती,
स्वतः स्वतंत्र आहे, न परतंत्र. जसं मगाशी म्हटलं, स्वतःच्या इच्छेने येतो, तो कोणाच्याही अधीन नाही, तो कोणाच्याही परतंत्रामध्ये नाही. स्वयमेव स्वतंत्रो भवती. आता स्वतंत्र आहे म्हणजे काय आहे? आपण म्हणतो तसं स्वातंत्र्य किंवा स्वतंत्र नव्हे. स्वतंत्र आहे याचा अर्थ त्याला जीवात्म्याचं बंधन नाही, देहाचं बंधन नाही, मायेचं बंधन नाही, असा स्वतंत्र. आता हे जीवात्मा आणि परमात्मा आपण एका बाजूला म्हणतो एकात्मता, आणि इथे मात्र दोन म्हणतो. ते आपलं मागच्या वेळेला बोलणं त्याच्याविषयी झालेलं आहे. जीवात्मा म्हणजे कोण, परमात्मा म्हणजे कोण, आणि ते द्वासोपर्णा संयुजा सखा या दोन पक्षांची गोष्ट जी सांगितली होती त्याच्यामध्ये ते येतं. कळलं? ज्याला असो सोपं सांगतो, स्वयंभू म्हणजे कोण आहे? खालचा आणि वरचा. ज्याच्या वर आहे तो म्हणजे खालचा, आणि वर आहे म्हणून तो. गुरु पण देव, शिष्य पण देव, आणि हा स्वतंत्र आहे, हा स्वतःच्या इच्छेने येतो असं पण मागे म्हटलेलं आहे, आणि याला कसलंही बंधन नाही, जीवात्म्याचं नाही, देहाचं नाही, मायेचं नाही. मग ही सगळी बंधनं जर आपल्याला सोडायची असतील तर आपल्याला त्याच्यासारखं व्हायला पाहिजे. मला स्वयंभू जर का व्हायचं असेल तर ही बंधनं मला सोडली पाहिजेत. कसली बंधनं सोडली पाहिजेत? मला असंच लागतं, मला रोज 4 वाजता चहा लागतोच, मला गरम पाणी हवंच, आम्हाला असं चालतच नाही, ही जी देहाची बंधनं आहेत, जी काही मायेची बंधनं आहेत, मोहाची बंधनं आहेत, ही सगळी जर आपण सोडली तर आपण स्वयंभू होऊ शकतो. इथे द्वासोपर्णा संयुजा सखा या जीवात्मा परमात्मा सांगणं अपेक्षित आहे, पण त्याच्याविषयी आपली चर्चा झालेली आहे अनेक वेळेला. पुन्हा एकदा कधीतरी पुढे सारखंच ते येईल तेव्हा सांगेल. त्यामुळे हे बंधन झुगारून स्वयंभू हा आपल्याला समजून घ्यायचा आहे, आणि हा गुण आपल्यामध्ये यायला हवा असेल तर या बंधनातून आपल्याला सुटलं पाहिजे. शंभू एक नाव घेऊ आणि थांबूया 5 मिनिटं. 38वं नाव आहे शंभू. शम सुखम भक्तानाम भावयती इति शंभू असं सांगतात. जो सुखाची उत्पत्ती करतो, जो सुखाची उत्पत्ती करतो, सुख समाधान मिळतं ज्याच्यापासून, असा तो. आता सुख समाधान कधी मिळणार? ज्या वेळेला स्वयंभू आपण समजून घेऊ. आपण या सगळ्या बंधनातून जर सुटलो तर येणारं प्रत्येक गोष्ट ही सुखच असणार आहे, आपल्याला समाधानच असणार आहे आपल्याला. स्वयंभूला आपण काय म्हटलं? देहाचं, मायेचं, कुठच्याही प्रकारचं बंधन आपल्याला नाही. असे जर आपण बनलो तर आपण शंभू हा गुण आपल्यामध्ये प्रतिष्ठापित करू शकतो. इथे सांगावं लागतं, सांगतो मी, ते नाही सांगत म्हटलं, पण 2 पक्षी एका झाडावर बसलेले असतात हे सांगितल्याशिवाय तो शंभू पूर्ण होणार नाहीये, म्हणून सांगावं लागतं. द्वासोपर्णा संयुजा सखाया समानम वृक्षम परिसुजाते. हे एक छान फार मोठं तत्वज्ञान आपल्याकडे आलेलं आहे की ज्याच्यामध्ये 2 पक्षी एका झाडावर आहेत. एक पक्षी फळं खातोय, त्या झाडाची फळं खातोय, आणि एक पक्षी फळं खात नाहीये, तरी सुद्धा तो आनंदी आहे, असं बाजूचा पक्षी त्याच्याकडे बघतो. फळं खाणारा जो पक्षी आहे तो शेजाऱ्याकडे बघतो आणि मग तो, अरे हा तर फळं खात नाहीये पण तरी सुद्धा हा आनंदी आहे, समाधानी आहे, फळं न खाऊन सुद्धा हा समाधानी आहे, म्हणून हा फळ खायचं सोडून देतो, हा फळं खात नाही, अशी ती गोष्ट आहे. आणि मग हा सुद्धा त्याच्यासारखाच होतो, फळं न खाणारा आनंदी पक्षी. तत्वज्ञान काय समजून घ्यायचंय की जीवात्मा आपल्या सगळ्याची कर्माची फळं खातोय. जो फळं खाणारा पक्षी आहे तो आहे जीवात्मा, म्हणजे आपण सगळे आपल्या कर्माची फळं खातोय. आणि बाजूला जो पक्षी बसलेला आहे तो आहे परमात्मा, तो काही फळं बिळं खात नाही, आनंदी आहे. मग आपण त्याच्याकडे बघून आपले फलत्याग, कर्म फलत्याग सांगितलेला आहे, कर्मत्याग सांगितलेला नाही, नाहीतर मग कन्फ्युजन होतं. कर्माच्या फळांचा मोह किंवा आपण ती फळं घ्यायची नाहीयेत म्हणून हा पण फळं टाकून देतो, परमात्म्याकडे बघतो, आणि दोघही एकरूप होतात, एकच होतात. कारण हा सुद्धा आता फळं खायची सोडून दिलं ना यांनी, हा पक्षी पण त्या पक्षासारखाच झाला, एकरूप झाला, आणि दोघं मिळून एकच पक्षी होऊन उडून गेले. उडजा हंस अकेला, एक डाल पर दो पंछी बैठे, कबीरांचा दोहा आहे, एक डाल पर दो पंछी बैठे, कौन गुरु कौन चेला, उडजा हंस अकेला.
हंस बनून तो एकटाच उडून जातो. हंस म्हणजे हे ब्रह्माचं प्रतीक सांगितलेलं आहे. मग इथे पहिल्या पक्षाकडे बघून सगळ्यात आधी काय होतंय तर सुख होतंय. बघा समजून घ्या, शंभू म्हणजे काय, सुख समाधान देणारा, हे आपण सांगण्याचा प्रयत्न करतोय. मी जेव्हा फळं खातोय, शेजारच्याकडे बघितल्यावर पहिल्यांदा मला काय झालं, मला सुख झालं. का? कारण त्याला सुख होतंय. सगळ्यात आधी पहिल्या पक्षाकडे त्यांनी जेव्हा पाहिलं तेव्हा सुख होतं आणि नंतर तो त्याच्याकडे आकृष्ट झाला. त्याच्यासारखं मी वागलं पाहिजे कारण तो सुखी आहे, म्हणून मी माझी फळं खायची टाकून दिली आणि त्याच्यासारखं होण्याची भावना माझ्यामध्ये निर्माण झाली. तो आनंदी आहे की नाही? परमात्मा आनंदी आहे, सुखी आहे, मग त्याच्यासारखं मी व्हायला हवं, ही भावना माझ्यामध्ये तयार झाली. म्हणजे पहिल्यांदा सुख, मग मिळालेलं समाधान, मग आनंद आणि परमानंद, अशा पायऱ्यांनी आपल्याला वर जायचं. शंभू हे समजून घेताना, हे नाव घेताना आपल्याला या पायऱ्या आठवल्या पाहिजेत की पहिल्यांदा सुख झालं, सुखातनं समाधान येत आहे, आनंद, परमानंद, अशा पायऱ्या आपल्याला चढायचे. आता आनंद शब्द आल्यावरती आनंद होणं, आनंद अनुभवणं हा वेगळा विषय आहे की नाही? आनंद आपल्याला अनुभवायला येणं हा वेगळा विषय आहे आणि मी आनंद असणं हा वेगळा विषय आहे. भगवंत, एक प्रश्न एकाने विचारला की आनंद म्हणजे काय आणि आनंद आनंद कशात आहे? प्रश्न काय विचारला, आनंद कशात आहे? सोपं सांगूया, आनंद सगुणात आहे. आनंद कशात आहे? सगुणामध्ये आहे. मूर्ती बघितली की आनंद होतो आपल्याला, आनंद सगुणात आहे. ठीक आहे म्हणाला, म्हणजे ठीक आहे, नाही प्रश्न पूर्ण कर, आनंद काय आहे जर का तू विचारलास तर आनंद निर्गुण आहे. आनंद ही अनुभवाची गोष्ट एक आहे आणि आनंद स्वतः होणं, भगवंत निर्गुण निराकार आहे म्हणजे तो आनंद आहे. मी भगवंत होणं म्हणजे मी आनंद होणं स्वतः, आणि मी आनंद अनुभवणं, या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. परमानंद याचा अर्थ स्वतः आनंद होणे, स्वतः आनंद होणे. समजून घ्या, काही वेळा कठीण किंवा क्लिष्टपणाकडे जातं, पण आनंद मी स्वतः आहे ही भावना वेगळी आहे आणि आनंद अनुभवणे, त्रयस्थ राहून, ही वेगळी गोष्ट आहे. जो सुखापासून सुरू होऊन आनंदापर्यंत घेऊन जातो आणि स्वतःला आनंद रूप बनवतो, तो शंभू. तैत्तिरीय उपनिषदामध्ये ही सगळी चर्चा आलेली आहे. पुढच्या शंकराचार्य जयंतीमध्ये तैत्तिरीय उपनिषद येईल सिक्वेंटली. शंभू काय समजून घ्यायचंय आपल्याला, जो सुखापासून सुरू होऊन आनंदापर्यंत घेऊन जातो आणि स्वतःला आनंद स्वरूप बनवतो, त्याच्यामध्ये एकरूप होऊन जातो, तोच म्हणजे आनंद. मी म्हणजे आनंद, असं जो करतो तो शंभू. आता पुन्हा सांगण्याची गरज नाही, हा सुद्धा सगळा विषय ह्या श्लोकाचा हा असाच आहे की स्वयंभू म्हणजे काय समजलं की मगच आपल्याला शंभू म्हणजे काय समजेल. स्वयंभू शंभुरादित्य पुष्कराक्षो महास्वनहा अनादि निधनो धाता विधाता ध्यातरुत्तमः. आज आपण इथे थांबूया. 3 महत्वाच्या शब्द किंवा संकल्पना आज आपण बघितल्या. एक म्हणजे निधी, निधिरव्ययः, याच्यामध्ये जर आपण जास्त विचार केला. त्याच्यानंतर संभवः, जो स्वतःच्या इच्छेने येतो, मग तो माझ्यासाठी येईल का याचा विचार आपण केला. माझ्यावरती तू देवा कृपा अशी कर भगवंता की तू माझ्यासाठी येशील, माझ्यासाठी यावं अशी तुझी इच्छा बनेल, अशी कृपा तू माझ्यावरती कर. आपण भक्त होण्यासाठी काय करावं लागेल, भक्त भाव, भक्तासाठी जो येतो असा भाव आपल्यामध्ये निर्माण व्हावा, हे आपण संभवामध्ये बघितलं. आणि त्याच्यानंतर स्वयंभू, जो स्वतः उत्पन्न होतो, स्वतः प्रकट होतो आणि त्याच्यामध्ये त्याच्याबरोबर आलेलं हे नाव शंभू, की आपल्याला सुखापासून आनंदापर्यंत घेऊन जातो आणि आनंद स्वरूप आपल्याला बनवतो, असं हे शंभू हे नाव आहे. इथे आपण थांबूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुरेव परम तत्व तस्मात् गुरुपाश्रये. श्रोता वक्ता श्री लक्ष्मीनारायण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय.